आज विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। हे सरकार अत्यंत संवेदनशील सरकार आहे। माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी महाराष्ट्रातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। हे विद्यार्थ्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं। गेले 10-15 दिवस झालं तर त्या बाबतीत कुठलाही निर्णय हा घेतला गेला नव्हता। आदरणीय पवार साहेबांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांची चर्चा केली होती। आदरणीय दादांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घातलं होतं। मागच्या 1.5 वर्षांपासून किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते की अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे, मी वारंवार सांगितलं की जागा माझी नाही तर सोसायटीची आहे। कार्यालय मला वापरण्यासाठी सोसायटीने दिलं होतं, हे कार्यालय माझं आहे। हा जो आरोप किरीट सोमय्या करत होते तो आरोप सपशेल खोटा आहे, असं माजी मंत्री अनिल परब यांनी सांगितलं। एवढंच नाही तर किरीट सोमय्या खोटं बोलतायत याचा पुरावाच मला म्हाडाने दिलाय, असंही अनिल परब यांनी सांगितलं। तर दुसरीकडे या इमारती पुनर्विकासासाठी जात असल्यानं सदर बांधकाम काढलं असून मात्र खोटा अहवाल दिल्याचं परब यांनी म्हटलंय। ज्या अधिकाऱ्याने खोटी नोटीस दिली त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही परब यांनी केली। तर दुसरीकडे सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अनधिकृत बांधकाम हे मूळ प्लॅन जो असतो, या मूळ सँक्शन प्लॅनच्या बाहेर जे बांधकाम केलं जातं ते अनधिकृत असतं। तर मी त्या मूळ बांधकामाच्या नकाशाची कॉपी मागितलेली आहे, ती म्हाडाकडे अवेलेबलच नाही आहे। ती म्हाडाकडे नसल्यामुळे मग हे बांधकाम अनधिकृत कसं, हा प्रश्न निर्माण होतो। जर मूळ बांधकाम याची जर नकाशे जर मला 8 दिवसात मिळाले नाही तर मी म्हाडावरती हक्कभंग दाखल करीन, सीओवरती कोर्टात जाईन की अशा प्रकारच्या नोटिसेस कुठलाही तांत्रिक आधार न घेता हे लोक केवळ हॅरेसमेंट म्हणून अशा पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत। ज्या अधिकाऱ्याने मला खोटी नोटीस दिली कुठली शहानिशा न करता की अनिल परब यांचा या बांधकामाशी काही संबंध आहे की नाही, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे। कारण त्यांनी मला कुठली शहानिशा न करता, मी एक आमदार आहे, आमदाराचे काही अधिकार असतात आणि म्हणून माझ्या आमदारकीच्या अधिकाराचा भंग झालेला आहे आणि मला नोटीस देताना किमान त्याची शहानिशा करायला पाहिजे होती, ती न करता त्यांनी अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या आहेत। त्यांच्या विरोधात बदनामीकारक दावा ठोकलेलाच आहे। 100 कोटीचा दावा आहे, त्याच्यामध्ये हा मला कायदेशीर आज पुरावा मिळालेला आहे। हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार आहे। असाच पुरावा अजून बाकीची जी प्रकरणं आहेत, त्या प्रकरणात ज्या दिवशी लेखी येईल त्या दिवशी किरीट सोमय्याला नाक घासावं लागेल किंवा 100 कोटी त्याला द्यावे लागतील।